जितेंद्र सिंह यांचं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक। आयआयटी संदर्भातील केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंहांच्या विधानावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं ट्विट। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यानंतर पवईतील आयआयटीच्या गेटसमोर मनसेकडून आयआयटी मुंबई असे फलक, तर आयआयटीच्या नावात मुंबई नसणं चांगलंच असल्याचं वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं होतं। आपल्याकडे नगरविकास खातं, त्यामध्ये माल आहे, 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार आहे। शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा। नगरविकास खातं एखाद्या व्यक्तीचं नसून सरकारचं आहे। गुलाबराव पाटलांना त्यांच्या वक्तव्याचा अर्थ विचारावा लागेल। राज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। राज्यभरात 2 दादांच्या स्पर्धा सुरू आहेत। एक बोलतात माझ्याकडे चावी आहेत, तर दुसरे बोलतात पैसे तिजोरी आहे। सचिन अहिर यांची टीका, तर यांना कोणाची मर्यादा राहिलेली नाहीये। विरोधकांनी वक्तव्य केलं असतं तर लगेच नोटीस आली असती, अहिर यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आज पालघर आणि नागपूरमध्ये सभा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार, तर डहाणू, पालघर, उमरेड आणि नागपूरच्या वाडीमध्ये सभा असणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज बुलढाणा, खामगाव, चिखली आणि देऊळगाव राजा या ठिकाणी सभा असणार। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवार कार्यकर्त्यांना संबोधित करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रचार सभांचा आज धडाका। शिंदे 5 ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार। वणी, पांढरकवडा, मालेगाव, वाशिम, बुलढाणा आणि सिंदखेड राज्यामध्ये सभा होणार। महायुतीत असताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे भाजपवर टीका का करतात, याचं त्यांनी उत्तर द्यावं लागेल। प्रवीण माने यांची दत्तात्रय भरणे यांना सवाल, तर इंदापूरमध्ये आम्हाला सत्ता दिली तर बारामतीपेक्षा सुंदर इंदापूर बनवू, प्रवीण मानेंचं वक्तव्य। भगवा रंग हायजॅक केल्यासारखं झालंय। अप्रत्यक्षपणे भाजप भगव्याचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे। रोहित पवारांची भाजपवर टीका, तर भगवा रंग जे शिकवतो त्यानुसार कार्य करण्याची शिकवण नरेंद्र मोदी नेत्यांना देतील ही अपेक्षा आहे। रोहित पवार यांचा भाजपवर निशाणा। सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून जनतेला धमकावलं जातंय, यातच आमचा विजय। मूल नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार एकता समर्थ यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री शिंदेंचा 29 नोव्हेंबरला चिपळूण दौरा। रत्नागिरीतील नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारामध्ये शिंदे मैदानात पक्षाच्या उमेदवारांसाठी सभा घेणार। जामखेडमधील मतदार यादीमध्ये 32,000 पैकी 4,000 नावं दुबार असल्याचं समोर, तर आम्ही चुकीच्या गोष्टी घडू देणार नाही। मतदार यादीतील घोळावरून रोहित पवारांचं वक्तव्य। जर काही चुकीचं घडलं असेल तर सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयोगालाही सोडणार नाही, रोहित पवारांचा इशारा। मुंबई पालिका निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लढणार। ठाकरे बंधूंच्या युतीचा फरक पडणार नाही, महायुतीचाच महापौर होणार। TV9 मराठीवरील मुलाखतीदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदेंची स्पष्टोक्ती। दिल्लीमध्ये स्थानिक विषयावरती चर्चा नाही, भाजप नेत्यांची शहांकडे तक्रार केल्याचं वृत्त एकनाथ शिंदेंनी फेटाळलं। महायुतीमध्ये फोडाफोडीचे वाद संपलेत, यापुढे एकमेकांच्या पक्षातील लोक न घेण्याचा निर्णय, शिंदेंचं भाष्य। उज्ज्वला थिटे यांच्या याचिकेवरती आज पुन्हा सुनावणी होणार। दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने निवडणूक कार्यक्रम राबवल्याचा मुद्दा उज्ज्वला थिटे यांच्या वकिलांनी मांडला। काल दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आज पुन्हा एक सुनावणी घेतली जाणार। 26/11 दहशतवादी हल्ल्याला 17 वर्ष पूर्ण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून शहीदांना अभिवादन, तर पोलीस आयुक्तालयातील प्रांगणामध्ये जवानांना अभिवादन। अजित पवार यांच्याकडून देखील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना अभिवादन। पोलीस आयुक्तालयातील प्रांगणामध्ये अजित पवारांनी सकाळी 7 वाजता शहीदांना आदरांजली वाहिली।